हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात, इथं जगराटी आहे. पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात. कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात. तसे सगळे जात आहेत, जाऊ द्या. पण तुमच्यासारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहे, त्याचा मला अभिमान आहे. उन्हाळा तर तापलाय, खूप गरम झालाय महाराष्ट्र, रेकॉर्ड ब्रेक. आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या, म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत, AC कमी पडतोय, उन्हातानाच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले, वरनं सूर्य आग ओकतोय, पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नाहीतर गरम असे सगळेच होतात हो. विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे. ही दिशा आपण ठरवणार, हे गद्दार नाही ठरू शकत. हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो, माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे? किती 2-3 हात उभे फक्त राहिले असतील. तो आकडा आहे 105 हुतात्म्यांचा, हा सरकारी आकडा आहे. पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलसी गबार्ड, तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आले होते. मुंबई लुटली जाते, नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी.